नमस्कार. सशस्त्र सीमाबल म्हणजेच SSBमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर व्हायचंय, तर मग हे विश्लेषण खास तुमच्यासाठी आहे. आपण अर्ज करण्यापासून ते अगदी फायनल सिलेक्शनपर्यंत प्रत्येक टप्पा, प्रत्येक स्टेप अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. SSBमध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या 7 महत्त्वाच्या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. ही खरंच एक मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं कसं करायचं त्यासाठीचा एक स्पष्ट मार्ग आपण आज पाहणार आहोत. आपला आजचा प्रवास या 6 मुख्य टप्प्यांमधून जाणार आहे. आपण एक एक करून प्रत्येक टप्पा समजून घेऊ, जेणेकरून अंतिम निवडीपर्यंत पोहोचणं सोपं जाईल. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही भरती नेमकी कोणत्या पदांसाठी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या तारखा काय आहेत. तर बघा, इथे एकूण 7 जागा आहेत. यात रेडिओग्राफरसाठी 3, फार्मासिस्टसाठी 2 आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन व डेंटल टेक्निशियनसाठी प्रत्येकी 1 जागा आहे. उमेदवारांनी आपल्या पात्रतेनुसार योग्य पद निवडून अर्ज करायचा आहे. आता तारखांवर जरा विशेष लक्ष द्या. ऑनलाईन अर्ज 21 मार्च 2026 ला सुरू होतील आणि शेवटची तारीख आहे 20 एप्रिल 2026. एक गोष्ट लक्षात ठेवा, वय आणि इतर पात्रतेसाठी सुद्धा 20 एप्रिल हीच तारीख ग्राह्य धरली जाणार आहे. ठीक आहे. अर्ज भरून झाला की पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे शारीरिक चाचणी. याला आपण या भरती प्रक्रियेचं प्रवेशद्वारच म्हणू शकतो. आता बघा, इथे 2 गोष्टी आहेत, PET आणि PST. यात गोंधळ करायचा नाही. सगळ्यात आधी होते PET म्हणजे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट. यात धावणे आणि अशा शारीरिक क्षमता तपासल्या जातात. यात पात्र ठरल्यानंतरच आपण PSTसाठी पुढे जातो. PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट, जिथे उंची आणि छातीची मोजमाप घेतली जातात. हा क्रम खूप महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. या टेबलमध्ये प्रवर्गानुसार आवश्यक उंची आणि पुरुषांसाठी छातीचं माप दिलेलं आहे. अर्ज करण्याआधीच आपण या मानकांमध्ये बसतो की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या. शारीरिक चाचणीचा टप्पा पार केला की मग खरी कसोटी लागते, ती लेखी परीक्षेची. ही परीक्षा कॉम्प्युटरवर होईल आणि यात उमेदवारांचं ज्ञान आणि कौशल्य तपासलं जाईल. परीक्षेची रचना समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, एकूण 150 गुणांपैकी तब्बल 100 गुण हे तुमच्या टेक्निकल विषयाला आहेत. याचा सरळ अर्थ आहे की पदाशी संबंधित ज्ञान यशासाठी निर्णायक ठरणार आहे आणि उरलेले 50 गुण सामान्य विषयांवर असतील. भाग 1च्या 50 गुणांमध्ये सामान्य ज्ञान, गणित, रिझनिंग आणि इंग्रजी किंवा हिंदी यापैकी एका भाषेचा समावेश असेल. म्हणजे या 4ही विषयांची व्यवस्थित तयारी करावी लागेल. फक्त परीक्षा देऊन चालणार नाहीये, तर किमान पात्रता गुण मिळवणं बंधनकारक आहे. जनरल आणि OBC उमेदवारांना किमान 50%, तर SC ST उमेदवारांना 45% गुण मिळवावेच लागतील. लेखी परीक्षा झाली की पुढचा टप्पा येतो कागदपत्रांच्या पडताळणीचा आणि स्किल टेस्टचा. ह्याचा अर्थ असा आहे की लेखी परीक्षेच्या गुणांवर एक मेरिट लिस्ट बनेल आणि जेवढ्या जागा आहेत त्याच्या तिप्पट उमेदवारांना पुढच्या फेरीसाठी बोलावलं जाईल. म्हणूनच लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवणं खूप महत्त्वाचं आहे. हा नियम खूपच महत्त्वाचा आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सगळी ओरिजिनल कागदपत्रे सोबत पाहिजेत. जर एकही कागदपत्र कमी असेल तर उमेदवारी थेट रद्द होऊ शकते. यात कोणतीही सवलत नाही. तयारी सोपी व्हावी म्हणून ही एक चेकलिस्ट आहे. सगळी शैक्षणिक प्रमाणपत्र, टेक्निकल डिप्लोमा, अनुभवाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट आणि एक फोटो ID, ही सगळी कागदपत्र आत्तापासूनच तयार ठेवायला सुरुवात करा. आणि विशेषतः OBC आणि SC ST प्रवर्गातल्या उमेदवारांनी हे लक्षात घ्या की तुमचं जात प्रमाणपत्र हे जाहिरातीत दिलेल्या विशिष्ट नमुन्यात म्हणजे ॲनेक्शरमध्येच हवं. दुसऱ्या कुठल्याही फॉर्मॅटमधलं सर्टिफिकेट चालणार नाही. सगळे टप्पे यशस्वीपणे पार पाडल्यानंतर येतो शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा टप्पा. तो म्हणजे सविस्तर वैद्यकीय तपासणी किंवा डिटेल्ड मेडिकल एक्झामिनेशन. या तपासणीमध्ये उंची आणि वयानुसार योग्य वजन असण्याला खूप महत्त्व दिलं जातं. जाहिरातीत जो तक्ता दिला आहे त्यानुसार वजन आहे की नाही हे काटेकोरपणे तपासलं जाईल. हा प्रश्न अनेक उमेदवारांच्या मनात येतो की समजा मेडिकलमध्ये अनफिट ठरलो तर काय? पण काळजी करू नका, त्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया आहे. जर एखादा उमेदवार मेडिकलमध्ये अपात्र ठरला तर त्याला रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशनसाठी अपील करता येतं. ही एक प्रकारे दुसरी संधी असते. पण या रिव्ह्यू बोर्डाचा जो काही निर्णय असेल तो मात्र अंतिम मानला जातो.
चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचा एक सारांश घेऊया आणि यशस्वी होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. यशस्वी होण्यासाठी प्रत्येक टप्प्याची तयारी वेळेवर करणं खूप महत्वाचं आहे. पात्रता तपासण्यापासून ते फिजिकल आणि लेखी परीक्षेच्या सरावापर्यंत, कागदपत्र तयार ठेवण्यापासून ते आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटच्या तारखेची वाट बघू नका. वेळेत अर्ज करा. सशस्त्र सीमा बलाचा भाग बनण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. योग्य नियोजन आणि कष्ट घेतलं तर यश नक्कीच मिळू शकतं. तर मग या प्रवासाला सुरुवात करायला तयार आहात ना?